मंडळी आत्ता वाजले 11 वाजून 17 मिनटं आणि आता मी मुंबई गोवा हायवेला आलो आहे. माणगावच्या थोडं पुढे आहे, लोणोरीच्या आसपास. आणि बघताय इथून ते पाटपर्यंत पूर्णपणे हायवे पूर्ण जाम आहे आणि खूप वेळ लागतो आहे माणसांना. गाड्या जातच नाहीत खूप साऱ्या. आणि आपण आता रॉंग साईडला आलो आहे, त्यामुळे मी एवढा पुढे आलो आहे. नंतर अजून कितीतरी 5-6 किलोमीटर पाठी असतो. तर मित्रांनो, आत्ता वाजले सकाळचे 5 आणि मी सकाळी 3:30ला उठलो. त्यानंतर आंघोळ केली, पूजा केली, उपासना केली. त्यानंतर थोडी चहा नाश्ता केला. चहा नाश्ता म्हणजे चहा आणि बिस्किट खाल्ला, कारण भूक लागली होती थोडं मला. आणि म्हटलं मी खाऊन घेऊया, कारण आपण नंतर आता डायरेक्ट पनवेलनंतरच थांबणार आहोत. आणि ही माझी पहिली राईड असल्यामुळे मी काय माझ्यावर जास्त सामान नाही घेतले. फक्त माझी एक बॅग आहे ज्यामध्ये माझे कपडे आहेत आणि एक पाठीवरची बॅग ज्यामध्ये मोबाईल, पॉकेट हे तर सर्व गोष्टी आहे. आणि मी रेनकोट वेअर करूनच जाणार आहे, कारण बिकॉज पाऊस मध्ये येतोय जातोय, बाहेर बघतोय, त्यामुळे आपल्याला काय मध्ये थांबायचं नाही. आणि रात्र आता सकाळी मग थोडा काळोख असतो, त्यामुळे आपल्याला मध्ये थांबायचं नाही. वाटल्यास आपण पुढे जाऊन काढू शकतो. सो आपण तर मित्रांनो, आता आपण रेडी आहोत निघण्यासाठी. तर मित्रांनो, आपल्याकडे हे एवढं फक्त सामान आहे. त्यामध्ये माझे कपडेच आहेत आणि ही एक रशी आणि ही एक तो एक्सटेंड थोडा हे, या 2 रशी आहेत, जेणेकरून आपण सामान पॅक करू शकतो. चला मग आपण निघूया. मित्रांनो, आपली गाडी आता रेडी आहे. आपण काय अशा प्रकारे सामान बांधलं आहे आणि आता त्याची ट्रिप पूर्ण टाकी बघा फुल करून घेतले. त्याची ट्रिप आपण 0 करून टाकू, म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल की आपण किती किलोमीटर चाललं. ट्रिप पूर्ण 0 केली आहे आणि अशा प्रकारे काही आपल्या गाडीचा लुक आहे. आणि आता आपण चालतोय, निघतोय आपण आता सुरुवातीला. चला मित्रांनो, आता आलो आहे मी पनवेलला. पनवेलचं टोल नाका आहे ना, तिकडे आलो आहे. आणि जवळजवळ मी बघा 33 किलोमीटर चाललो आहे. आणि पाऊस एवढा जोरामध्ये आज, बापरे. आज तारीख आहे 5 सप्टेंबर 2024 आणि पाऊस तर खूपच जास्त आहे. आणि सर्व रायडर लोक आले, सर्व इथं थांबले जरा वेळ, पाऊस खूप होता. आणि हा इकडे टोल नाका आहे पनवेलचा, हे बघा. काही अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. आणि आज जे पण निघतात ना मंडळी, त्यांना पाऊस खूप मिळतो आहे सकाळचा. आणि मम्मी माझी रात्री बसमधून गेली, पण ती पण कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकले. बहुतेक ट्रॅफिक खूप आहे. आणि आपण आज खोपोली मार्गे जाणार आहोत, निजामपूर खोपोली मार्गे माणगावला जाणार आहोत, मुंबई गोवा हायवेला. बघू आपण काय कसं आपल्याला ट्रॅफिक भेटते का, कोण पोचतारी बघू. मित्रांनो, 8:30 झालेत आणि आता मी आलो आहे कारगावला. आणि माझ्या मागचा व्ह्यू बघा. तर आत्ता आपण आहोत आत्ता आपण आहोत कारगावला. आणि इकडचा बघा काय नजारा आहे. समोर डोंगर पूर्ण धुक्यामध्ये हे झालेत, लपलेत. आणि 8:30 वाजले. हे बघा, ही आपली पिल्लू. चला आता आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे, आपण चालू करूया पुढचा प्रवास. मित्रांनो, आत्ता आलो आहे मी पालीच्या गणपतीजवळ. आणि इथं थोडा मी नाश्ता केला आणि थोडा वेळ विश्रांती करतोय, साठी थांबलो आहे. पालीचा गणपती हा बघा, इथे आतमध्ये ते पुढे बोर्ड लावला आहे, कारच ना तिथे पुढून गेट आहे त्याचा. तर आता जात नाही, कारण आपण घाईमध्ये आहोत. आणि तो वरती बघा पाठी कोणता तरी, तो डोंगर नाही ॲक्च्युली, तो कुठला तरी किल्ला आहे. मला एवढा त्याच्याबद्दल माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा, जर कोणी बघत असेल. पालीचा गणपती खूप फेमस गणपती आहे आणि या गणपतीमध्ये जायला पाहिजे होतं, पण आता कसं आपण घाईमध्ये आहोत. पण नेक्स्ट टाईमला ट्राय करू. आता वाजले आहेत 9:18 आणि आपण पालीला एक स्टॉप घेतला. मित्रांनो, काय लोकेशन आहे यार, एवढी सुंदर लोकेशन. आणि त्यात आपली गाडी, किती भारी एकदम नजारा आहे. पब्लिक सर्व गावाला चालले, रन. मंडळी, आत्ता वाजले 11 वाजून 17 मिनटं आणि आता मी मुंबई गोवा हायवेला आलो आहे. माणगावच्या थोडं पुढे आहे, लोणोरीच्या आसपास. आणि बघताय इथून ते पाटपर्यंत पूर्णपणे हायवे पूर्ण जाम आहे. आणि खूप वेळ लागतो आहे माणसांना. गाड्या जातच नाहीत खूप साऱ्या. आणि आपण आता रॉंग साईडला आलो आहे, त्यामुळे मी एवढा पुढे आलो आहे.
नाहीतर अजून कितीतरी 5-6 किलोमीटर पाठी असतो. आता मी आलो आहे वीर रेल्वे स्टेशनजवळ आणि आतापर्यंत माझी गाडी चालली किती 171 किलोमीटर. आणि ट्रॅफिक एवढी आहे हायवेला, खूपच जास्त ट्रॅफिक आहे. मी वीर रेल्वे स्टेशनपर्यंत काय येऊ शकलो कारण मी रॉंग साईड मारून आलो, नाहीतर पाठी माणगावपासून थोडंसं पुढे आल्यावर 1-2 किलोमीटरला एवढी ट्रॅफिक लागते ना, खूपच जास्त ट्रॅफिक आहे. त्यामुळे जर कोणी उद्या प्रवास करणार असेल तर नक्कीच एकदा विचार करा किंवा रेल्वेने प्रवास करू शकता. मित्रांनो, चिपळूण इथून 97 किलोमीटरला आहे आणि हा पुढे रत्नागिरी, आंबेत आणि पणजीला रस्ता तो आपल्याला माहिती आहे सर्वांना. पण हा नजारा बघा, हा इथला व्ह्यू बघा किती सुंदर आहे. एवढा भारी किती दिवसानंतर पाहायला भेटलं यार. पावसातून तर काय कोकणात मी आलो नाही आणि आता डायरेक्ट गणपतीला येतोय, तर त्यामुळे खूप बरं वाटते जरा. आणि आपली बघा लालपरी इथं आपली पार्क केली आहे आणि मस्त वाटतंय. म्हणून आज मी शांत एकदम निवांतपणे चाललो आहे, बिकॉज माझी ही पहिली राईड पण आहे. आपल्याला काही अंदाज पण नाही रोडचा, त्यामुळे आपण आरामात बघत सर्व गोष्टी चाललो आहे. आणि आता सध्या पाऊस थांबला आहे त्यामुळे बरं आहे, नाहीतर सकाळी जो पाऊस होता तेव्हा मरणाचा निस्ता पाऊस होता. वैताग आला पावसाने दिला होता, पूर्ण पाणी मोबाईलमध्ये सर्व गेलं होतं. आपल्याला कोकण रेल्वे पाहायला भेटले, काय माहिती कुठली आहे ट्रेन, इथून तर काय मला माहिती नाही एवढा अंदाज, पण कोकण रेल्वे पाहायला भेटली. वाव, मस्त एकदम. ती बघा तिकडे चालले, आपलं झूम होत नाही एवढं कॅमेऱ्याचं, पण मस्त एकदम. काय प्रवास करत असेल कोकण रेल्वेतनं बिंदास आरामात बिना ट्रॅफिकचा. मुंबई गोवा हायवेवरची अशी जागा ना जी खूप सुंदर दिसायला आहे. म्हणजे बाकी सर्व जागा सर्वच आहेत, पण हा एक नजारातनं वेगळा आहे. बघा ना, ते कसं डोंगरावरून पाणी पडते खालती आणि ज्या भागामध्ये पाणी पडते ना ते आतमधले भाग पूर्णपणे सुका आहे. काय निसर्गाचा हे चमत्कार आहे ना. मी रेनकोट काढला ना की पाऊस चालू होतो, त्यामुळे मी काय रेनकोट काढत नाही. आणि ऊन पण खूप आहे ना, थोडं बरं होतं आहे, उन्हापासून थोडं वाचायला होतं, त्यामुळे रेनकोट वाचला आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या पाठच्या त्या लेण्या एवढ्या भारी वाटत आहेत ना, एवढ्या भारी तुम्हाला दाखवतो मला. त्या बघा, ह्या त्या लेण्या किती कोरीव काम केले बघा ना डोंगरामध्ये. कशा एकदम परफेक्ट अशी वाटतात की घरं बांधले, जशी छोट्या खोळ्या असतात ना, पूर्ण असं वाटतं की ते एंट्रन्स आहे ना आतमध्ये पूर्ण डोंगर पूर्ण पोखरलेलं आहे, असं आहे. अशा प्रकारचं काही ते वाटतंय आणि खूप भारी आहे ना एकदम. आणि झरे बिरे वाहत आहेत पूर्ण ह्याच्यावर. हे बघा खाली तिकडे वाडी आहे, मस्त वाटतं एकदम. काय झाडी, काय डोंगर, ओक्यामध्ये सर्व तसं आहे एक प्रकारचं. मस्त आहे की बोलतात नाही का गोष्टीमध्ये असतं, डोंगराच्या पायथ्याशी घरं होती, त्या घरामध्ये एक माणूस राहत होता, तशा प्रकारचं हे ना एक वातावरण आहे. असं हे डोंगर आहेत आणि ही त्याच्या पायथ्याशी ही अशी घरं आणि त्यांच्यामधला एखादा माणूस, अशी ही माणसं राहत आहेत मस्तपैकी. तर समजा तुम्हाला महाडमध्ये आलात आणि तुम्हाला लेण्या पाहायला जायचं आहे आणि तुम्ही मुंबई गोवा हायवेवरूनच येत आहे ना, तर तुम्ही मुंबईकडून येताना ना आधीच एक लेफ्ट येतो, तो लेफ्ट घ्या, तो खालून जातो रस्ता ब्रिजच्या. तिथून तुम्हाला हे बघा इथे गेट आहे, इथून वरती जाऊ शकता तुम्ही लेण्या बघायला. पूर्ण त्या पायट्या शिड्या आहेत चढायला. ते चीनची भिंत आहे ना, अशी चायनामध्ये भिंत आहे, त्या प्रकारच्या थोड्या पायऱ्या बनवल्या आहेत आणि त्या भिंत बनवल्या वरपर्यंत जायला. ते बघा काही लोक बसले आहेत मस्त. ह्या साईडून तर अजून वेगळ्या वाटतात, ह्या एक नंबर आहे. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत कशेडी घाटाला. तर माणगाव लोणेरे नंतर ते पूर्ण रस्ता एकदम मस्त आहे, महाड बिहाड सर्व पोलादपूर विलादपूर. आणि फक्त आता कशेडीला जेव्हा कशेडी घाटामध्ये तुम्ही येता ना, तेव्हा थोडासा रस्ता एका साईडला खराब आहे आणि तिथे थोडी तुम्हाला ट्रॅफिक भेटेल. बाकी सर्व एकदम मस्त रस्ता आहे. आणि ते लोणेरे या साईडला माणगावच्या थोडं पुढे ना
वन वे असल्या कारणाने थोडं रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे थोडे तिथे ट्रॅफिक भरपूर जास्त झाले. आणि कशेडीमध्ये एवढी पण नाही ट्रॅफिक होऊ शकत. चांगला आहे रस्ता म्हणजे तसं बघायला गेलं तर. आणि आता आपण कशेडीमध्ये आहोत आणि पुढे आपल्याला कशेडी बोगद्यामधून जायचं आहे. बघूया आता कसं काय प्रवास होतो तो. मित्रांनो तुम्हाला दिसतोय का माहिती, हे बघा समोर पाऊस पडतोय आणि त्यामुळे आता आपण मोबाईल आतमध्येच टाकलेला बरा, नाहीतर परत पाणी जायचं. मित्रांनो हा एक कशेडी बोगदा, आता आपण तिकडून आलो कारण त्या साईडला खूप पाऊस होता. आता पण पाऊस चालू झाला, मी त्यामुळे शूट नाही केला. आणि हा बघा हा बाजूचा दुसरा आहे ना, तो कशेडी बोगदा बनतोय. आणि हा एक बनला एक साईड, म्हणजे ही साईड जाणारी आहे आणि ही साईड येणारी आहे. ती येणारी बनते मुंबईकडून आणि जाणारी, त्यामुळे एक वन वे चालू ठेवला आहे. आणि बघूया मस्त आहे, आतमधून पूर्ण लाईट आहे आणि सही आहे, एकदम मस्त आहे. लगेच पूर्ण कशेडी घाट संपला लगेच 2-3 मिनटामध्ये. मजा आली गाडी चालवायला. तर आत्ता आलो आहे आपण कोकण रेल्वे परिसरचे मेल, म्हणजेच कोकण रेल्वेच्या ब्रिजजवळ. ब्रिज तर आहे पण कोकण रेल्वे काय दिसत नाही कारण आपला टायमिंग थोडा चुकला आहे. आणि बघा कसं मस्त एकदम वातावरण झालं आहे, पावसाचं ढगाळ वातावरण. आणि बघा लालपरी आपली किती भारी वाटते एकदम बघून. आज लालपरीला खूप मोठ्या जिम्मेदारी आहे गणपतीमधून. मुंबईकरांना गावात आणायचं खूप मोठी जिम्मेदारी लालपरी पार पाडते आणि ते खूप महत्त्वाचं आहे. अजूनही किती वर्ष झाली सर्व्हिस देते आपल्याला चांगली प्रकारे. मस्त असं वातावरण झालं आहे. चला आता आपला. मित्रांनो आत्ता आलो आहे मी खेडला आणि हे बघा समोर आहे खेड रेल्वे स्टेशन. आणि कोणतीच ट्रेन नाही आता पण आपल्याला पाहायला भेटणार. आणि हे बघा मस्त एकदम व्ह्यू आहे. मी कधी बाय रोड आलो नव्हतो, आपण आज आलो आणि खेड रेल्वे स्टेशनला ॲटलिस्ट कधीतरी बघायला व्यवस्थित भेटलं. तर मित्रांनो आपण आता आलो आहोत खेड रेल्वे स्टेशन आणि वाजले आहेत 2:15. आणि खेड रेल्वे स्टेशन असं काही आहे, अजूनपर्यंत कोणतीही ट्रेन नाही आपल्याला पाहायला भेटली कुठल्याही रेल्वे स्टेशनला. आणि सीन असा आहे की तुम्ही जर मुंबईवरून येत आहे ना, तर तुम्हाला माणगावच्या पुढे माणगावपर्यंत जर तुम्ही खोपोली पाली मार्गे आलात तर तुम्हाला सिग्नल म्हणजे एक चांगला रस्ता भेटेल आणि ट्रॅफिक भेटणार नाही. माणगावच्या पुढे तुम्हाला लोणेरेमध्ये ट्रॅफिक भेटेल कारण तिथे वन वे आहे. त्यानंतर तुम्हाला कशेडीमध्ये थोडंसं ट्रॅफिक भेटेल. त्यानंतर खेडमध्ये, खेड सिटी आहे ना तिथे, त्या ह्या ब्रिजला खेड रेल्वे स्टेशनच्या ब्रिजला खूप ट्रॅफिक भेटेल तुम्हाला. अजून पुढे काय असेल तर मी ते अपडेट करणार आहे. तर कसं आहे रेल्वे स्टेशन आणि आजचं वातावरण पण छान आहे. मध्ये पाऊस येतोय जातोय असं पूर्ण कन्फ्यूज करतो. बघा काही अशा प्रकारचं इकडचं हे आहे. आणि इथे आता मी आपली बाईक पार्क केले. मार्गे जर तुम्ही मुंबईवरून येता आणि पाली निजामपूर मार्गे आलात ना तर तुम्हाला ट्रॅफिक भेटणार नाही. माणगावपर्यंत एकदम मस्त रस्ता आहे, आरामात याल तुम्ही. त्यानंतर माणगावनंतर पुढे थोडंसं पुढे गेल्यावर लोणेरे बिनेरी या साईडला ना थोडा वन वे आहे, त्यामुळे तिथे खूपच जास्त ट्रॅफिक भेटेल. त्यानंतर पुढे जसं ते ट्रॅफिक क्रॉस केलात ना त्याचा तो एरिया जसा क्रॉस केलात ना पुढे तुम्हाला कशेडी घाटापर्यंत ट्रॅफिक नाही भेटणार. कशेडी घाटामध्ये थोडंसं ट्रॅफिक भेटलं तर भेटेल कारण तिथे थोडा कच्चा रोड आहे आणि थोड्याशा भागाला वन वे आहे. आणि त्याच्यानंतर पुढे खेड सिटीमध्ये तुम्ही आलात ना, जसं हे खेड रेल्वे स्टेशन आहे ना, ह्याचा जो ब्रिज आहे ह्या ब्रिजच्या पुढे पूर्ण ट्रॅफिक भेटेल तुम्हाला. कारण माहीत नाही मला, रस्ता पण खराब आहे आणि दोन्ही साईडून गाड्या जातात त्यामुळे थोडा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. मोठ्या गाड्या पण खूप साऱ्या आहेत आणि काम पण चालू आहे त्यामुळे ट्रॅफिक थोडं आहे. अजूनही काय असेल पुढचं तर मी सांगतो. आणि रेनकोट घालून वैताग आला आहे, पण काय करू, रेनकोट काढला ना की पाऊस येतो आणि रेनकोट घालला की पाऊस जातो असं होतं आहे. पण आता त्यामुळे मी ठरवलं की घरपर्यंत आता काही रेनकोट काढायचा नाही. खेडपर्यंत गाडी आपली मुंबईपासून खेडपर्यंत गाडी आपली 238 किलोमीटर चालले. आता आपण जातोय चिपळूणकडे. चिपळूण काय आता जास्त लांब नाही, थोड्यावर लांब आहे, किलोमीटर आहे एक्झॅक्टली मला माहीत नाही किती आहेत. पण आता आपण निघतोय. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. हेल्मेट घालूया. आता मी आहे चिपळूण सिटीनंतर थोडासा पुढे आलो आहे आणि हा कुठला तरी घाट आहे, मला माहीत नाही परशुराम घाट आहे की कोणता घाट आहे नेमका. पण मित्रांनो हा घाट एवढा सुंदर आहे ना. समोर बघा, समोर सॉरी पिशवी तुम्हाला दिसते, मोबाईलचं कवर आहे ॲक्च्युली. समोरून नदी येते या फिर समुद्र आहे, समुद्राकडून हे मिळालं आहे पूर्ण असं पूर्ण बघा, पूर्ण पठ्ठा दिसतो आपल्याला एकदम मस्त वरून. एक प्रकारे आपण लहानपणी कसं शाळेच्या पुस्तकांमध्ये आपण जसं गाव इमॅजिन केलं होतं, जसं गाव सांगितलं होतं ना,
सेम तसं गावं आहे तिकडे. काय सुंदर आहे ह्या एरियाचं नाव मला नेमकं माहीत नाही. मला ॲक्च्युली मी पहिल्यांदा आलो आहे, त्यामुळं म्हणजे बाय रोड मी बसने कधी प्रवास केला आहे, पण मला एवढ्या एरियांचं नावं नाही माहिती. आणि ते बघा तिकडे ना, तिकडे माझं बोट आहे ना, तिकडे तुम्हाला दिसणार नाही कॅमेरामध्ये, ते भोगदा आहे रेल्वेचा, कोकण रेल्वेचा. किती सुंदर वाटते ना नजारा एकदम. आणि हे बघा इकडं ट्रॅफिक आहे, खालती ट्रॅफिक लागली, दोन्ही साईडून गाड्या आल्या मोठ्या मोठ्या, त्यामुळे ट्रॅफिक लागली पूर्ण. आणि ते बघा तिकडे गाडी मी पार्क करून इकडे आलो, कारण नजाराच एवढा चांगला होता की बघणं तर बनतंच. हा आहे आपला रेल्वेचा ब्रिज, जो संगमेश्वरच्या थोडासा मागे आहे. ह्या गावाचं नेमकं नाव मला आता माहिती नाही आहे ॲक्च्युली, पण हा संगमेश्वरच्या मागचा ब्रिज आहे एवढं मला पक्का माहिती आहे. मगाशी इथून रेल्वे गेली, पण मी काय गाडीवर होतो त्यामुळे आपल्याला काही शूट नाही केलं. इथे पाठी एक पेट्रोल पंप आहे HP चा, तिथे थोडं फ्युलअप केलं मी. आणि हे बघा खालती ही नदी आहे. आपल्याला जसं आपण बसतो ना ट्रेनमधून, हे मी बघितलं होतं ट्रेनमधून. ह्या ब्रिजवरून कोकण रेल्वे जेव्हा प्रवास करतो ना मी, तेव्हा ह्या ब्रिजवरून मी ह्या नदीला बघितलं होतं, किंवा नदी बोल किंवा पर्याला बघितलेलं. आत्ता मी बाय रोड जातो आहे आणि तेव्हा बघतो आहे, तर थोडा डिफरन्स वाटतो आहे. सही आहे, काय ना काय वेगवेगळे एक्सपिरियन्स आयुष्यात मिळत आहेत. ते बघा, आणि काही असा परिसर आहे आणि आपल्या इकडे गाडी लावले. आणि हा आपला मुंबई गोवाच हायवे आहे. आता आपण चाललो आहे संगमेश्वर, त्यानंतर देवदे, त्यानंतर आपण आतमध्ये घुसणार आहोत. देवद्यामधून आतमध्ये घुसणार आहोत. मित्रांनो, आत्ता मी आहे संगमेश्वरमधील कोळंबे या गावामध्ये. आणि इथली ही नदी बघा किती संत गतीने वाहते. पूर्ण नदीला पूर आला आहे, माती पूर्ण नदीमध्ये, मातीचा पूर्ण कलर आला आहे नदीला. आणि पावसालाही सुरुवात झाली आहे आणि सूर्यास्त याचा, आणि आता सूर्य मावळण्याचा पण वेळ झाला आहे. सूर्य मावळण्याचा वेळ झाला आहे आणि पावसाची पण सुरुवात. त्यात नदी, समोरचं दृश्य बघा किती सुंदर वाटते यार. ह्या दृश्यासाठी मला थांबावं लागलं, कारण खूप लेट झालं आहे. सकाळी 5:30 वाजल्यापासून आपण प्रवास चालू केला होता, तो आत्ता जवळजवळ 5 वाजलेत. तरी देखील आपला म्हणजे जवळजवळ 12 तास झालेत आपले. तरीही आपला प्रवास अजून खूप बाकी आहे, अर्धा बाकी आहे. आपल्याला लांजायला जायचं आहे. पण हे दृश्य होतं ना समोरचं, ते बघून राहावलं नाही यार. बघा ना किती सुंदर वाटतंय. आणि त्यात हा बघा समोर रिमझिम पडणारा पाऊस, किती सुंदर असं दृश्य झालं यार. मस्त वाटतं एकदम समाधानात. ह्या नदीमध्ये जो पाणी येते ना, पाणी, त्या पाण्याच्या लाटा बघा कशा प्रकारे एकदम संत गतीने एका लेअरमध्ये चालल्या आहेत. चला आता भिजावं लागेल मला. त्या बघा. तर मित्रांनो, मुंबईपासून गावापर्यंत गाडी आपली 373 किलोमीटर चालले, म्हणजे जवळजवळ 400 किलोमीटरच्या आसपास चालले. आणि काही असा आपला प्रवास होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूयात आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.